राहण्यासाठी आपण इथं रूम बघत आहोत, पण इथं रूम अवेलेबल नाही आहेत. या लॉजमध्ये आलेलो आहे. इथं आपण आता रूम आहे का पाहूयात. पप्पा ते डिस्कस करायलेत. नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत सावंत आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे गुरुवार आणि मी आलेलो आहे आळंदीला. काही काम होतं माझं पुण्यामध्ये आणि मी आळंदीला सकाळी 6 वाजता आलेलो आहे आणि रूम केली होती. रूमवर राहिलेलो आहे. आता फ्रेश वगैरे झालोय, आंघोळ वगैरे केली आहे आणि भैया आंघोळ करतोय. आता आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. नमस्कार मित्रांनो, आता मी आता फ्रेश झालेलो. सकाळी 5 वाजता आळंदीमध्ये पोहोचलो आहे आणि आता इथून माझे पुढे पहिल्यांदा मी माऊलीचं दर्शन घेणार आहे आणि नंतर माझी एक बिल्डर सोबत मीटिंग आहे. नंतर पुढचे काम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आणि मी खूप आज फ्रेश आहे, बघू शकता. रूम मस्त आहे, एसी वगैरे आहे आणि 2 रूम केले होते आपण. इकडं ही एक रूम होती आपली गव्हाणे सरांची रूम. आता इंद्रायणीच्या काठी आलेलो आहोत आम्ही दर्शन घेण्यासाठी. आम्ही आता माऊलींच्या श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता इंद्रायणी मध्ये जाऊन इंद्रायणी तीर्थ घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणी काठी देवाची आळंदी अशा या पवित्र संतांच्या भूमीमध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. आता इंद्रायणीचे दर्शन घेऊन माऊलीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जात आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. सर आम्ही आज पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आलेलो आहोत. आता इंद्रायणी नदीचं पवित्र पाण्यामध्ये तीर्थ घेऊन पुन्हा माऊलीचं दर्शन घेणार आहोत. माऊली माऊली फोटो कशाला. इंद्रायणीच्या काठी आम्ही पाय वगैरे धुतलेलो आहेत आणि आता गण लावणार आहोत आणि दर्शनासाठी जाणार आहोत. गण लावत आहेत पप्पा वगैरे, पप्पाचे मित्र गण लावायलेत. सर फोटो घेत आहेत. बोलायचं का डबल. हाताने लावा असं. आमचा दर्शन आणि नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही भैयाकडे जाणार आहोत. भैया दर्शनाला आलेला नव्हता, आता आम्ही त्याच्यापेक्षा आलो, गाडी घेऊन आलेला आहे. आता मीटिंग साठी आपण बिल्डरकडे आलेलो आहोत. भैया बोलत आहेत त्यांना. मी आलेलो आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी. उतरा ना. हा उतरा की. काय झालं. उतरा काय येईल दे. आता आपण पिंपरी चिंचवड या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता मी कॉफी घेण्यासाठी आम्ही जायलो कॉफी शॉपकडे. मित्रांनो कॉफी नाही पिली आम्ही, गरमी असल्यामुळे लसीच पित आहोत.
शेतावरचे कामं आटपून आणि माझ्या मिटिंग्स आवरून मी आता आलेलो आहे आळंदी पुणे आळंदी रोडवर जेवण्यासाठी इथं थांबलेलो आहे. भैया गाडीपाशी आहे. हॉटेलवर आपण जेवणार आहोत. आणि मी थोडं पाहणार आहे. जर स्वच्छता तिथं हायजेनिक जर असेल चांगलं तर मी बघल, नाही तर नाही जेवणार मी. ठीक आहे, चला. आणि आपल्यासोबत भवानी सर पण आहेत. कसा झाला प्रवास? छान झाला का? इकडे पप्पा बसलेले आहेत, इकडे गरम सर बसलेले आहेत, भैया उभा टाकलेला आहे. आता आम्ही इथं जेवणार आहोत. खूप दमलेलो आहोत आम्ही. आता जेवायचं आहे आणि घराकडे निघायचं आहे. कसा झाला प्रवास? प्रवास एकदम सुंदर झाला. कामं झाले का सर्व? कामं झाले, माऊलीचं दर्शन झालं आणि छानपैकी वेळेवर आपली कामं केली. त्यामुळे इतका आनंद झाला की खूपच आनंद झाला. आणि आता मस्तपैकी जेवण आहे. कोणत्या भाज्या मागवल्या? मशरूम मागितलं. इथे एक भाजीची स्पेशल नाव आहे. त्या भाजीचं नाव आहे आराधना स्पेशल व्हेज मिक्स व्हेज. मिक्स व्हेज. मिक्स व्हेज चांगलं नाही लागत. मिक्स व्हेज चांगलं नाही लागत. जी स्पेशल भाजी आहे ती भाजी मागितली. ताक वगैरे काही? आणि नंतर आता मटा मागूया. मटा, छानपैकी मशरूमची भाजी आणि नंतर दाल तडका आणि तंदूर कडक तंदूर. काय फिरायला का म्हणून तुम्ही काय बघितलं? मागवलं तुम्ही जेवायला? काय मागवलं? आम्ही आमच्या 3 भाज्या मागितल्या. तुला काय मागवायचं? तुला काय मागवायचं? जेवण्यासाठी आराध्या स्पेशल भाजी आहे. आणि ही कोणती भाजी? तंदूर एक आहे, लिंबू कांदा. डाळ तडका पण आहे सोबत. ह्यांनीच माहितलं, मी नाही. जेवण झालं. जेवायला कसं होतं? जेवण खूप छान होतं. माझं जेवण झालं. आता इथे आता आम्ही गावाकडे निघालेलो आहोत. आणि आम्ही थोडं शिरूरमध्ये शिरूरमध्ये मॉलमध्ये थांबणार आहोत आम्ही आता. माझं आता जेवण झालेलं आहे. जेवायला खूप चांगलं होतं. आता निघालो आम्ही गंगाखेडच्या दिशेने. मधात आपल्याला थांबायचंय शिरूरला. मॉलमध्ये थोडीशी खरेदी करायची आहे आणि नंतर तिथून खरेदी करून मग गावाकडे निघायचं आहे. चला मग मित्रांनो, व्लॉग कंटिन्यू करा. आता आपण रांजणगाव पर्यंत आलेलो आहोत आणि पप्पा पान घेत आहेत पान टपरीवर. आणि भैया आता गाडी ड्रायव्हिंग करणार आहे. होय, ड्रायव्हिंग करणार आहेस का? ड्रायव्हिंग चांगलं आहे. आता मला वाटलं थोडी ड्रायव्हिंग करावं. हा, म्हणजे रात्र पण नाही झाली, प्रकाश आहे तोपर्यंत ड्रायव्हिंग करणार. आराम पण मिळतो. रांजणगाव नगर. आता आपण रांजणगाव पर्यंत आलेलो आहोत. चला, कोणतं पान घेतलंय? साधं पान खाते. घेतलंय का? मसाला पान खात नाही मी, साधं पान खाते. तुम्हाला कोणतं आवडतंय? मी मसाला पान. ठीक आहे. साधं पण मसाला बनवते. इथं कुठं पुढे आहे ना लिहिलेलं? पुढे एक आहे आपलं लिहिलेलं आहे तिथं. आता करंजी गाव पर्यंत आलेलो होतो आम्ही. स्नॅक्स घेतलेले तिथं दुकानावरून. स्नॅक्स दाखवा आपल्या. काय बघू लागला?
तेवढी नाही